हॅलो नमस्कार, मी नीलम थोरात. तर पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवस झालं डेली रुटीनचा व्हिडिओ आला नाही, आणखीन बनवलाही नव्हता. तर आज बनवणार आहे. तर इथून पुढे व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की चॅनेलला करा. तर चला तर मग खूप दिवस झालं मी लॉंग व्हिडिओ शूट केला नव्हता. तर आज बोलले की लॉंग व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबतही शेअर करते माझं मॉर्निंग रुटीन कसं आहे. आणखीन व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ असे बघायला आवडतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात अशी काय झालेली आहे आणि मला घर साफ केल्याशिवाय मला काय स्वयंपाक असं काही करूच वाटत नाही. तुम्ही पण असे आहात का नक्की सांगा. कारण घर साफ झाल्याशिवाय स्वयंपाकाला कसं लागूच वाटत नाही. आणि श्रेयांशी घरात नव्हता म्हणून माझी अशी काही लगबग चालू होती. हे मी मोरपीस गावावरून आणलेलं आहे. हे मोरपीस लावल्यामुळे असे काही पॉझिटिव्ह वाईब येतात म्हणून घरात असे काही बी लावलेलं. हे श्रेयांचं घर इथून इकडं शिफ्ट केल्याशिवाय मला असा काही पोचा मारता येत नाही म्हणून त्याचा झालेला घरभर पसारा असं काही उचलून ठेवावं लागतो. आणखीन पोचा वगैरे मारून झाल्यानंतर पुढचे मी रुटीन तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. बघू शकता हे एवढे सगळे खेळणे परत ठेवावे लागतात, परत नंतर त्यांच्या जाग्यावरती ठेवावे लागतात. असं काय दररोजमध्ये एक दिवस आड करून असा काही कांड असतो ह्या सर्व खेळण्यांचा. तर श्रेयांशही नव्हता घरात म्हणून माझी अशी काही लगबग चालली होती. तर तो आल्यानंतर घरात असा लुडलुड सगळीकडे चालत असतं. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर पोचा वगैरे मी लेट मारते कारण स्वयंपाक झाल्यानंतर पोचा वगैरे मारून घेते. कारण श्रेयांची घरात अशी काही लुडबुड चालूच असते. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर हे आमच्याकडं दिवसभर असा काय 3-4 दिवस झालं पाऊस आहे आणि आज जरासा नितळ झाला होता पाऊस. असं काय व्ह्यू आहे. कपडे सुकत घातलेली होती तीही काढून घेतली. काल कपडे सुकत घातलेली थोडीफार वाळली होती, थोडीफार अशीच ओली होती म्हणून ती काय श्रेयांचे कपडे तर वाळतच आहेत. 2 दिवस लागतात ह्या दमट वातावरणामुळे. आणखीन श्रेयाची कपडे मी अशी काही सुकत घातली होती तीही जरा वाळली होती. तर लागले मग स्वयंपाकाला. झाडू मारणं, झालेला पसारा तो व्यवस्थित ठेवणं, कालची कपडे सुकत घातलेली तेही ठेवणं. तर असं मी माझं पटपट काम झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागते. कारण एवढी सगळी काम झाल्याशिवाय मी स्वयंपाकाला लागत नाही. मग स्वयंपाक काय करायचं होता ते तुमच्यासोबत काही शेअर करत नाही. मी पटकन असं काही जेवण बनवून घेते कारण श्रेयांचे पप्पाही जेवायला येणार होते. घर असं साफ झाल्याशिवाय मी काही पूर्ण अशी काही स्वयंपाकाला लागत नाही. आणि असं काही स्वयंपाक बनवून घेत होते मी. आणि स्वयंपाक बनवता म्हणजे पीठही संपलं होतं. आजच्या जेवणापुरतं होतं पण उद्यासाठी नव्हतं म्हणून मी असं काही नीट करायला बसले होते. आणि पीठही नव्हतं त्यामुळेच अशी काही नीट करत श्रेयांसोबत माझे गप्पा गोष्टी अशा काही चालत होत्या. त्याला 1-1.5 तास त्यामध्येच गेला. आणखीन वाजले होते 2. आणि श्रेयांची ही मध्ये अशी लुडबुड होती. त्याचंही सर्व मी आवरलं होतं आधी गरज. आणि आता त्याची काही अशी देवघरात लुडबुड चालली होती. झाडू मारणं, देवघरात बसला असा टिक्का मारून वगैरे घेतं असं काहीतरी चालू होतं. श्रेयांशला एका बाजूला करून मी अशी काही मग झाडू आधी मारलाच होता, पोचा वगैरे मारायला घेतला होता. तर पोचा वगैरे मारून झाल्यानंतर ह्याच्या आधी कपडेही सुकत घातले होते, धुतली होती ती कपडे सुकत घातली. मी अशी काही वेळेची मॅनेजमेंट करते. माझं 10 ते 2चं रुटीन हे फिक्सच असतं. ह्या वेळादरम्यान माझी एवढी सगळी कामं होत असतात. आणखीन श्रेयांची ही मध्ये असं काही मम्मा मला हे दे, मम्मा मला ते दे, त्याचाही आवाजमध्ये होता म्हणून मी ऑडिओ असं काय म्हणजे डिलीट केलेला आहे. आणखीन मी तुम्हाला असं काही व्हॉइस ओव्हर देत आहे. श्रेयांची मध्ये लुडबुड, त्याला हे दे ते दे, त्याचं माझं असं चालूच होतं फरशी पुसत. आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं. आणखीन श्रेयांस कसा बोलतोय ते व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. श्रेयांचाही लुडबुड आवाजमध्ये खूप छान वाटतो म्हणून मी असा काही व्हिडिओमध्ये ठेवलेला आहे. हे दुपारचं असं काही जेवण केलं. आल्यानंतर नाही जेवण वाढलं आणि मीही असं काही जेवण केलं. तर श्रेयांस चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. चलो तर मग इथेच व्हिडिओ एंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चलो बाय.